हे गाईज, वेलकम टू द चॅनल. आजचा व्हिडिओ मराठीत असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलायचं आहे, जे कॅरेक्टर ट्रेट जे सगळ्यांमध्ये असायला हवं आणि स्पेशली भारतामध्ये त्या लोकांमध्ये ते कॅरेक्टर ट्रेट कुठे ना कुठेतरी दिसत नाही आणि त्याची का गरज आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्याला लहानपणीपासून सांगण्यात येतं की सर्वांचा सन्मान करा, सर्वांशी चांगलं बोला, सर्वांशी चांगल्या बिहेवियरनी म्हणजे बदतमीजी करू नका. म्हणजे मग हिंदी शब्द बदतमीजी म्हणजे उद्धट वागू नका कुणाशीही. तर उद्धट न वागण्याच्या या शिकवणीमुळे, या कंडिशनमुळे कुठं ना कुठंतरी आपण आपल्या आयुष्यात एक विक्टमाइज करून ठेवलेलं आहे. आपल्याला कोण पण येतं आणि कोण आपल्याला कसं पाहिजे तसं बोलतं, कुठल्या पण परिस्थितीचे शब्द आपल्यासमोर वापरतं, किंवा आपल्यासोबत नाही तर आपल्यासमोर एखादा व्यक्ती जर दुसऱ्यावरती अन्याय करत असेल, दुसऱ्यावरती काही वाईट गोष्टी किंवा त्याच्यावरती काही वाईट शब्दांचा किंवा त्याच्यावरती काही मारहाणी करत असेल त्या व्यक्तीला, तर आपण त्याला थांबवायला जात नाही. किंवा एखादा व्यक्ती आपल्यावर चढायचा प्रयत्न करत आहे विदाऊट एनी रिझन, तर आपण आपल्या स्टँड ठेवत नाही. कारण कसं आपण डिसरिस्पेक्ट करणार त्या माणसाला? कारण त्याच्यामागे कुठं ना कुठेतरी आपला स्वार्थ लपलेला असतो. त्याच्यामागे आपण कुठं ना कुठेतरी आपल्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या तलवारी कधीच टाकून दिलेल्या आहेत. आपण युद्धात उतरतो, काट्या पण नाही आणत. आपण जस्ट असंच जातो युद्धामध्ये आणि आपण जस्ट आपल्या शब्दांनी, गोड गोड साखर लावलेल्या शब्दांनी युद्ध जिंकायचा प्रयत्न करत आहोत. आणि हे यात कुणाची मी चूक नाही म्हणत, कारण हीच कंडिशन आपल्याला सगळ्या लहानपणी शिकवलीत गेली आहे की सगळ्यांचा सन्मान करा, कोणाशीही वाईट बोलू नका. कारण त्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपला स्वार्थ लपलेला आहे. दॅट्स इज ह्युमन सायकॉलॉजी, हाऊ इट इज. बट तुम्हाला उद्धट व्हायला शिकायला लागेल. जर तुम्हाला खरोखर आयुष्य तुमच्या स्वतःच्या टर्म्सवर जगायचं असेल तर तुम्हाला कुठं ना कुठेतरी बदतमीज व्हायला लागेल. कुठं ना कुठेतरी सगळी जाईल तिकडे तुम्ही स्वतःचा सुशीलपणाचं जाईल, तिथे तुम्ही स्वतःचा हरिश्चंद्रचं कॅरेक्टर घेऊन तुम्ही नाही राहू शकत. तुम्हाला तुमच्या तलवारी तुमच्या सोबत ठेवल्या पाहिजेत. मी असं म्हणत नाही की उद्धट होण्याचा असा अर्थ आहे की तुम्ही सगळ्यांसोबत उद्धटपणे वागा, पण जी लोक कमजोर आहेत, जी लोक हतबल आहेत, त्यांच्याशी तुम्ही प्रेमानेच वागा. पण जी लोक स्वतःच्या शक्तीचा, स्वतःच्या पैशाचा, स्वतःच्या प्रतिष्ठेचा वापर दुसऱ्यांना दाबण्यात आणि दुसऱ्यांना खाली दाखवण्यात किंवा त्यांना एक्सप्लॉइट करण्यात यूज करत आहेत, ॲटलिस्ट त्या लोकांसोबत तुम्ही उद्धट वागलं पाहिजे. त्या लोकांसोबत तुम्ही गरम राहिलं पाहिजे. त्या लोकांना तुम्ही तुमच्या तलवारी दाखवल्या पाहिजेत. तरच कुठेतरी तुम्ही खरं मनुष्याचं आयुष्य जगत आहेत, खरं सत्याचं आयुष्य जगत आहेत असं मी म्हणेन. थँक्यू.